किरण वाटारे साहेब या मुलाची गोष्ट करण्यापूर्वी मी तुम्हाला थोडंसं भावनिक करत आहो. माझे वडील 1969ला मरण पावले. तेव्हा मी 6व्या वर्गात होतो आणि माझे आजोबा 1985ला वगैरे. तर 70-72मध्ये जेव्हा मी खेडेगावात राहत होतो, तर दसऱ्याला दिवाळीला असं पंचपक्वान्न ताट आजोबांसमोर ठेवलं की आमचे आजोबा हुमडला देऊन रडत की माझा रतन गेला, मला का नाही दिलं. तर हे दुःख माझ्या आत्म्यात जागृत आहे. आणि हे माझ्या मिसेसची गावची ही ताई आहे सविता, हे त्यांचे मिस्टर आहे, ते कंपनीमध्ये कामाला असतात. तर यांचं एवढा मोठा आहे रतन, जेव्हा 2010मध्ये देवाघरी गेलं आणि ते आपल्या चुकीच्या व्यवस्थेमुळे, तर यांनी हे दुःख सहन केलं. आणि मग ही मुलगी जन्माला आली, तर आज ही फक्त 14 वर्षाची आहे. तर सर्व जग यांचं दुःख विसरलं, पण मला ते जागृत असल्यामुळे मी विसरलो नाही. आणि हीच ताई आता ह्या रासायनिक औषधाच्या कचाट्यात सापडली. यांनी गोपाल शास्त्रीचं 1 दिवसात शिबिर केलं. यांच्या संडासात एनिमाचा डब्बाही आहे. यांना वमनही सांगली. यांनी काही दिवस म्हणजे थातुरमातुर का होईना तो ग्रीन ज्यूसही घेतला. आणि तुम्ही आता ह्या किरण वाटारे साहेबांशी उद्या आपण व्हिडिओ कॉलिंग करणार. मी ते रिपोर्ट पुन्हा व्यवस्थित करून पाठवेन. किरण वाटारे साहेबांबद्दल 2 शब्द काय बोलू इच्छिता? उद्या आपल्याला व्हिडिओ कॉलिंगवर अर्धा तास बोलतील. तर यालाच काय म्हणतात श्रद्धा आणि निष्ठा. तुम्ही किरण वाटारे साहेबांना पाहिलं नाही, चांगली गोष्ट आहे. साधा शेतकरी माणूस आहे, 40-40 तास उपाशी राहतो. म्हणजे उपाशी म्हणजे तप सेवा सुमिरनचे आपल्याला मनोबल मिळावं म्हणून. तर काय वाटतं किरण वाटारे साहेबांबद्दल? तुमच्या मनात काही तर ऐकलं तर चांगलंच वाटतं. हां, मी अपेक्षा आहे की आपले काहीतरी ते चांगलंच करतो. आणि मी यांना शब्द दिला की म्हटलं हे बघा 6 महिनेपर्यंत तुमच्या ताब्यात, तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा, म्हणजे ह्या कोण्या नातेवाईकडे गेल्या, कोण्या पाहुण्या म्हणून जर गेल्या, तरी जे आपलं आहाराचं व्रत आहे, एनिमाचं वमनचं, ते सोडणार नाहीत. तेवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. आणि उद्या यांच्या मुलीची शाळेत सुट्टीची वेळ केव्हा आहे? तुम्हाला सकाळी 9 वाजता व्हिडिओ कॉलिंगचा टाईम देतो. तुमचा माझा टाईम सेट करू आणि आपण सर्व व्हिडिओ कॉलिंगवर बोलू. किरण वाटारे साहेब, तुम्ही महाराष्ट्राचा अनमोल रत्न आहात आणि म्हणून मी कुठेही तुमची तारीफ करत राहतो. मला आशीर्वाद द्या. 18 नोव्हेंबरला मी सांगलीला जाणार आहोत. बेरोजगार पोरांचा मेळावा आहे आणि त्यामध्ये तुमचं एक विशेष पोस्टर करणार आहोत. एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय भारत, जय योगेश्वर आणि जय आमचे किरण वाटारे साहेब.